पालघरच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई। जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची मोठी वणवण। लातूर जिल्ह्यात देखील काही गावांसह वाडी वस्तीवर भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महादेववाडीतील नागरिकांची भटकंती। जीव धोक्यात घालून घोटभर पाणी मिळवण्याची वेळ। राज्यातील अनेक भागामध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा। मात्र कोल्हापुरात समाधानकारक चित्र। जिल्ह्यातील प्रमुख 4ही धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 15% अधिकचा जलसाठा। आदिवासी पाड्यांवर 8 दिवसांमध्ये पाणी पोहोचवा। 8 दिवसात पाणी पोहोचलं नाही तर गुलाबराव पाटलांच्या मुंबईतील बंगल्यावर हंडा मोर्चा काढणार। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा सरकारला इशारा। जालन्याच्या बदनापूरमधील दाभाडी गावामध्ये पाणी टंचाईची समस्या बिकट। पाण्यासाठी ग्रामस्थांचा ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा। ग्रामसेवकांना घेराव घातला। शेतीला पाणी कमी पडत असल्यानं शिरोळ तालुक्यातील शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी कुरुंदवाड पाटबंधारे कार्यालयाला टाळं ठोकलं। पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यालयाचं दार उघडलं। अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता। चिखलदरा आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील 8 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। कोहना गावातील नागरिकांचं पाणी भरण्यासाठी दिवसातले 6 तास जातात। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद। चंद्रपूरचं तापमान 45.6 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। तीव्र उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही। अमरावती जिल्ह्यामध्ये पारा सलग 3ऱ्या दिवशी 44 अंशांवर। दुपारच्या वेळेला शहरातील ट्रॅफिक सिग्नल बंद करण्याची वाहन चालकांची मागणी। राज्यातील 60,000 ग्रामपंचायतींमधील कर्मचारी संपावर जाणार। जवळपास 27,000 कर्मचारी 2 दिवस संपावर जाणार। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून दर महिन्याला वेतन देण्याची मागणी। कोल्हापूर पालिकेचे कर्मचारी गुरुवारपासून बेमुदत संपावर जाणार। कर्मचारी संघाच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाचा प्रतिसाद नसल्यानं आंदोलन। बैठकीमध्ये मागण्यांवर तोडगा निघाला नसल्यानं आंदोलनाचा हत्यार। अंबड आणि घनसावंगीमधील शेतकऱ्यांचं अनुदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाटलं। जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल समोर। 57 कोटी रुपये अनुदान लाटल्याचं समोर। जालन्याच्या फतेपूर गावामध्ये प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या। आरोपीकडून बदनामी करण्याची धमकी मिळाल्यानं तरुणीची आत्महत्या। 5 जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अंबाजोगाईमधील महिला वकील मारहाण प्रकरणी आरोपी सरपंच आणि त्याच्या नातेवाईकांकडून बिनबुडाचे आरोप। पीडितेची प्रतिक्रिया। तर पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तर देणार पीडिता ज्ञानेश्वरी अंजान यांचा इशारा। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला चेन्नईवरून मेलद्वारे धमकीचा ईमेल। औरंगाबाद खंडपीठाची इमारत उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क। पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी मुलाचे आणि सुनेचे जबाब नोंदवले। अधिकार कमी केल्यानं मुसळे मानेनं वळसंकरांशी वाद घातला। सूत्रांची माहिती। मनीषा मुसळे माने यांनी आत्महत्या करण्याची धमकीही दिल्याची सूत्रांची माहिती। वाल्मिक कराड तुरुंगामध्ये पण त्याच्या समर्थकांची दहशत कायम। बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा जबाब समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी एक नवी माहिती समोर। मंत्री नरहरी झिरवाळ यांचा लहानपणीचा मित्राला हेलिकॉप्टर दाखवतानाचा व्हिडिओ व्हायरल। झिरवाळ वनारेमध्ये हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर शाळेमधील मित्र अचानक भेटला। मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय। मच्छीमारी मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सवलतींचा लाभ होणार। जळगावच्या जावळ हॉस्पिटलमध्ये सेरेब्रल पाल्सी या आजारावर ब्युटॉक्स नावाचं महागडे इंजेक्शन दिल्यानंतर 2 बालकांचा मृत्यू। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबांचा आरोप। हलगर्जीपणा निष्पन्न झाल्यास कारवाईला सामोरं जाणार जावळे हॉस्पिटलचं स्पष्टीकरण। बुलढाण्याच्या शेगावमधील केसगळती आणि नखगळतीचं मूळ कारण शोधा। आजार आटोक्यात आणण्यासाठी काम करा। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या केंद्रीय पथकाला निर्देश। बाधित गावांना भेट देण्याआधी जाधवांची केंद्रीय पथकासोबत बैठक। नाशिक महापालिकेनं जमीनदोस्त केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाची हुसेन दलवाई यांच्याकडून पाहणी। दर्ग्याच्या पाहणीसाठी जात असताना पोलिसांनी अडवलं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बीडमध्ये अंबाजोगाईच्या तहसील कार्यालय परिसरामध्ये टॉवरवर चढत 3 तास आंदोलन। गायरानप्रश्नी अचानक केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची दमछाक। प्रशासनाच्या आश्वासनानंतर नवनाथ हारे यांचं आंदोलन स्थगित।
साताऱ्याच्या दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर अविश्वास ठराव. 14 नगरसेवकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वास ठरावाचं निवेदन. गडचिरोलीमध्ये धानाच्या अफरातफर प्रकरणी कुरखेडा उपप्रादेशिक व्यवस्थापन मुरलीधर बावणे निलंबित. आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी आदेश काढला. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील तपास अधिकारी बदलण्याची नागरिकांची मागणी, तसंच फरार आरोपींना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची देखील मागणी. जळगावच्या चोपड्यामधील 79 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत निघाली. जळगावच्या यावल 63 ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर. 50% महिलांना संधी मिळणार. तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण जाहीर. इंदापूरमधील 96 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी उद्या सोडत. उद्या दुपारी 12 वाजता सरपंच पदासाठी सोडत जाहीर होणार. नागपुरात दुचाकीवरून MD पावडरची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 1.15 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपीचा साथीदार हर्षदचा पोलिसांकडून शोध सुरू. आमदार अभिजित पाटील यांच्या धाराशिवमधील साखर कारखान्यामध्ये ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली. यातील काही आरोपी अभिजित पाटलांचे निकटवर्ती असल्याची देखील माहिती. जळगाव जिल्ह्यामध्ये तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. खरेदी केंद्रांवर नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. अमरावतीमध्ये लिंबाच्या दरामध्ये वाढ. बाजारपेठेमध्ये लिंबाला 5 रुपयांचा दर. उन्हामुळे लिंबाच्या उत्पादनामध्ये घट झाल्यानं दरात मोठी वाढ. थंड पेयाची मागणी वाढल्यानं फळांच्याही किमती वाढल्या. पंढरपुरातील अवैध वाळू चोरी कमी झाली नसल्याची जयकुमार गोरेंची खंत. महसूल प्रशासनानं ठरवलं तर अवैध वाळू चोरी रोखली जाऊ शकते. जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या गोरे यांच्या सूचना. कांद्याच्या निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 44% घट. 7,46,000 क्विंटल कांद्याची निर्यात कमी झाली. विदेशामध्ये जास्तीत जास्त निर्यातीसाठी लासलगाव बाजार समिती केंद्राकडे पाठपुरावा करणार. बीडच्या मारुतीची पांगरी गावामध्ये हनुमान यात्रा उत्सव उत्साहात साजरा. अनवाणी कावड आणण्याची शेकडो वर्षांची परंपरा. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. कराडच्या 65 वर्षीय रिक्षाचालक आजींचा वाहतूक कोंडीत देखील सुसाट प्रवास. मुलाकडून रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. मुलाच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आजींची मेहनत. चंद्रपूरच्या राजुरा इथं घरफोडी करणाऱ्या 4 अट्टल चोरांना बेड्या. चोरट्यांकडून 5,64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या 6 दरोडेखोरांना अटक. अवघ्या 4 तासात म्हसवड पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. बीडच्या शेकापूरमधील गरीब शेतकऱ्यांचं घरकुल मंजूर यादीमधून नाव गायब. घराची अत्यंत दुरवस्था असलेला व्हिडिओ व्हायरल. तर शहादेव सदाशिव आंधळे यांचे शेकापूर इथल्या पारावर उपोषण सुरू.